अकोला जिल्ह्यामधील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस पथकावर दरोडेखोरांचा गोळीबार पाहायला मिळाला। आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला हा गोळीबार झालेला आहे। या गोळीबारामध्ये एका पोलीस कर्मचारी यात जखमी झाल्याचं कळतंय। जखमीवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तसंच या गोळीबारावर पोलिसांनी मौन बाळगलंय। या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली, मात्र या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आणि याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आणि हेच ते वाहन आहे। काल रात्री 3च्या सुमारास हे वाहन पेट्रोलिंग करत असताना मांजरी फाट्यावर या वाहनाला काही संशयास्पद हालचाली काही लोकांच्या दिसल्या आणि टू व्हीलरवर असणाऱ्या त्या लोकांना यांनी हटकलं असतात। त्या लोकांनी सरळ यांच्यावर गोळीबार केला। नेमका गोळीबार करताना ती बंदूक कोणती वापरली आपण पाहू शकतो। हे पोलिसांनी संपूर्ण ही गाडी झाकून ठेवली होती आणि या इथे समोरून गोळीबार करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की 8-9 ठिकाणी आपल्याला याचे गोळीबार केल्याच्या खुणा दिसत आहेत आणि नेमकं त्यांचं इंटेन्शन काय होतं, ते लोक कोण होते याचा तपास जे आहे ते पोलीस करत आहेत। सुदैवानं यामध्ये कुणाला काही इजा झाली नाही, मात्र एक पोलीस कर्मचारी जो आहे त्यामध्ये जखमी झाल्याची जी माहिती आहे ती आपल्याला पोलीस सूत्रांनी दिली आहे। मात्र पोलीस समोर येऊन या संदर्भात काहीही बोलायला तयार नाही। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर चुप्पी साधलेली आहे। मात्र थेट पोलिसांच्या वाहनावरच गोळीबार होत असेल तर अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर निश्चितच प्रश्न उपस्थित होत आहे असं म्हणता येईल। उमेश अलोणे, एबीपी माझा, उरळ, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।